प्रज्ञा, आपण पाहतोय की विलिनीकरणाचा जो विषय होता त्याच्यावर सध्या तरी कुणी बोलत नाहीये, कारण आजची जी निवड होती ती केवळ आमची गटनेता निवडीची प्रक्रिया होती आणि त्यामुळं आज गटनेता निवडीचा जो भाग आहे, जो विषय होता तो आम्ही मार्गी लावलेला आहे. विलिनीकरणाचा जो विषय आहे तो कदाचित पुढे येऊ शकतो. त्या संदर्भात पवार बाकी सदस्यांनी त्याला पाठिंबा दिलेला. पण दोन प्रस्ताव कोणते होते साहेब गटनेते? आवाज कमी करा. नाही आता मला बोलता येणार नाही. दुसरं कोणाला तरी विचारा. पण सर, तुम्ही प्रस्ताव मांडलेला आहे तर तो प्रस्ताव अरे त्यांनी अनुमोदन दिलं. राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल काही प्रस्ताव मांडला नाही, काय एकत्रीकरणासंदर्भात काही बोलणं झालंय का? काही नाही. आज फक्त फक्त जरा काय एकदम व्यवस्थित डिटेल जरा एक अतुल गाडी येते ना मोबाईल कोणी आग्रह धरू नका. इकडे जाणार ना विधिमंडळाचा ठराव जे झालेला आहे त्याचं पत्र विधिवत आम्हाला मुख्यमंत्रीकडे सादर करावं लागतं. सर, पत्र काय आहे? तर आपण पुन्हा एकदा जाऊयात. निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, या सगळ्या प्रतिक्रिया कदाचित तूही ऐकलेल्या असशील. राष्ट्रवादीचे कोणतेही नेते विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीयेत. प्रज्ञा, त्यांचं स्पष्टपणे ठरलं होतं आजची केवळ जी बैठक आहे ती गटनेते पदाची बैठक आहे. आपण खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ह्या उपमुख्यमंत्री पदाचा एवढा पटकन निर्णय का घेतला या संदर्भात देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवारांच्या निधनानंतर अगदी काही तासांमध्येच एक स्पष्टपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली होती की विलिनीकरण हा अजित पवारांचा विषय होता. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारणाला सुरुवात झाली आणि त्यामुळे आम्हाला तातडीनं हा राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री पदाचा जो महाराष्ट्राचा निर्णय जो आहे तो घ्यावा लागला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आलं होतं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावं यासाठी सुनेत्रा पवारांना आम्ही आग्रह केला आणि सुनेत्रा पवारांना होकार दिल्यानंतरच हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आता आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष खरंच एक होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. परंतु सध्या ज्या पद्धतीनं शरद पवारांची सकाळची बॉडी लँग्वेज होती, त्यांना स्पष्टपणे सांगितलंय आमची पुढची पिढी या सगळ्या विषयासंदर्भात निर्णय घेईल, पुढची पिढी आमचं राजकारण करणार आहे. त्यामुळं पुढची पिढी म्हणजेच रोहित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, योगेंद्र पवार असतील, ही मंडळी आता नेमकी पक्षाच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत आणि पक्ष कसा नेमका पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमान आपल्या हातात घेतली आहे. उपमुख्यमंत्री पद तर त्यांच्याकडे आलेलंच आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देखील लवकरच त्यांच्या पदरी पडू शकते. कारण महायुतीच्या नेत्यांची तशी इच्छा आहे. महायुतीच्या नेत्यांसोबत, केंद्रीय नेत्यांसोबत ज्यावेळेस या विषयासंदर्भात चर्चा झाली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं पवार का पार्टी है, पवार के घर में ही अध्यक्षपद रहेगा. आणि त्यामुळेच आता कुठेतरी पवारांच्या घरामध्येच राष्ट्रीय अध्यक्षपद देखील जाणार आहे आणि सुनेत्रा पवारच त्या अध्यक्ष असतील ही देखील माहिती समोर आलेली आहे. आत्ता आपण गटनेते पदाच्या निवडी संदर्भातली प्रक्रिया पार पाडली. प्रफुल्ल पटेल काही वेळापूर्वी बोलत होते आणि त्यांना सांगितलं की आता आम्ही उपमुख्यमंत्री पदासाठी जी प्रक्रिया आहे ती पार पाडतो आहोत. याचाच एक भाग म्हणून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आम्ही जात आहोत. त्या ठिकाणी आम्ही जाऊ, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानंतर, त्यांच्या सहमतीनंतरच आपण या विषयासंदर्भामध्ये बोलणार आहोत. आपण दिलीप वळसे पाटील सरांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण अनुमोदक ते या ठिकाणी होते, त्यांना अनुमोदन दिलं, त्यांना प्रस्ताव ठेवला होता आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना अनुमोदन दिलं होतं आणि त्यानंतरच गटनेतेपदी आपण पाहिलं की सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली होती. प्रज्ञा, आपण पाहतोय विधिमंडळ या ठिकाणी आहे. विधिमंडळातून अनेक नेते जे आहेत ते आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जाईल आणि मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता सुनेत्रा पवार आहेत याची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर आमदारांच्या सह्यांचं जे पत्र आहे ते देखील त्यांच्याकडे सोपवण्यात येईल आणि त्यानंतर राज्यपालांना शपथविधी संदर्भात कळवण्यात येईल. सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निश्चित करण्यात आलेलं आहे आणि ते नाव त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे आणि उपमुख्यमंत्री
मंत्रिपदासाठी देखील आमचा तोच चेहरा आहे हे देखील स्पष्टपणे सांगण्यात येईल. आणि त्यानंतर 5:30 वाजता महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार ह्या शपथ घेताना दिसतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. आपण त्यांच्या कामकाजाबद्दल देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला, कारण अजित पवारांकडे अनेक महत्त्वाची खाती जी आहेत ती होती. याच्यामध्ये अर्थ व नियोजन खातं होतं, यासोबतच अल्पसंख्याक खातं होतं, क्रीडा खातं होतं आणि या महत्त्वाच्या खात्यांसंदर्भामध्ये